नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे लेक लाडकी योजनेसंदर्भात आहे. कुठली योजना? लेक लाडकी योजना. आलं का लक्षात? तर या व्हिडिओमध्ये आज काय माहिती देणार आहे, तर लेक लाडकी योजना ही आपल्याला 2023 मध्येच आपल्या राज्य सरकारकडून लागू करण्यात आली होती. आणि जर तुमची मुलगी 1 एप्रिल 2023 किती वय 1 एप्रिल 2023 च्या नंतर जन्माला आली असेल तर तुम्ही तुमच्या मुलीसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता या योजनेचा अंतर्गत किती मुलींना लाभ मिळणार आहे, तर या योजनेच्या अंतर्गत 2 मुली तुमच्या कुटुंबामध्ये लाभ घेऊ शकतात. ज्या 1 एप्रिल 2023 च्या नंतर जन्मलेल्या असतील तर त्या मुलींना एका कुटुंबात 2 मुलींना योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार आहे. या विषयावर सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी भरपूर शेअर केलेले आहे. त्याच्यामध्ये सगळी माहिती, कागदपत्र, वय सगळं सांगितलंय. इथे आता जे अपडेट देत आहे ती नवीन माहिती देत आहे. आता अगोदर बघा, आपण जेव्हा फॉर्म भरायचे होते ना योजनेच्या अंतर्गत, तर आपण अंगणवाडी ताईंकडे चक्रा मारायचो, अंगणवाडी ताईंना कागदपत्र द्यायचो. तिथे जर ते फॉर्म भरले जात नसतील किंवा काही अजून कागदपत्र लागत असतील, तुम्हाला परत अंगणवाडी ताई बोलवायच्या. कुणाला वेळ नसायचा तर खूप साऱ्या अडचणी त्या ठिकाणी येत होत्या. बरोबर, ही जी प्रक्रिया होती अंगणवाडी ताईंकडे होती अगोदर फॉर्म भरण्याची. पण आता आपल्या सरकारने काय केलेलं आहे, तर आपल्या सरकारने आता ही प्रक्रिया खूप सोपी आणि सुलभ केलेली आहे. काय केलेली आहे, तर तुम्ही आता डायरेक्ट पोर्टलवर या योजनेच्या अंतर्गत तुमच्या मुलीसाठी फॉर्म भरू शकणार आहात. कुठले पोर्टल आहे, तर पोर्टलचं नाव आहे आपले सरकार. आपले सरकार या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमच्या मुलीचा या योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरू शकणार आहात. आलं का लक्षात? आता हे फॉर्म कधीपर्यंत भरायचे आहेत तुम्हाला, तर 15 ऑगस्ट 2027 पर्यंत हे फॉर्म तुम्ही भरू शकणार आहात तुमच्या मुलीसाठी योजनेच्या अंतर्गत. पण लक्षात घ्या, त्याच्यामध्ये अट अशी आहे की तुमची मुलगी जन्मल्यानंतर 1 वर्षाच्या आत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. म्हणजे तुमची मुलगी आता जर जन्मली असेल तर तुम्ही लगेच तिला 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. आलं का लक्षात? आता या योजनेच्या अंतर्गत हा लाभ कुणाला मिळणार आहे, तर ज्यांचंही राशन कार्ड पिवळं किंवा केशरी राशन कार्ड आहे त्यांना या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येणार आहे. दुसरा मुद्दा आहे, जर तुमचं उत्पन्न 1 लाखाच्या आत असेल तरच तुम्ही योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकणार आहात. 1 लाखाच्या वरती उत्पन्न असेल तर तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. ही अट आहे या योजनेच्या अंतर्गत. आलं का लक्षात? मला असं वाटतं ही सविस्तर माहिती तुम्हाला समजली असेल. आणि या योजनेच्या अंतर्गत किती आपल्याला मानधन मिळतं, तर तुमच्या मुलीला 1,01,000 रुपये 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळतात. आलं का लक्षात? तर ही सगळ्यात महत्वाची माहिती आहे. हे जे पैसे आहेत हे टप्प्याटप्प्याने तुमच्या मुलीला मिळतात. ह्याच्यावर सविस्तर मी व्हिडिओ ऑलरेडी भरपूर वेळा शेअर केलेले आहेत, ते तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघा. आता फक्त एवढाच बदल झालेला आहे याच्यामध्ये की तुम्ही आता ऑनलाईन प्रक्रिया करू शकणार आहात, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहात. तरी सुद्धा जर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत परत पहिल्यापासून सर्वच माहिती हवी असेल तर मला कमेंट करा की ताई कुठले कागदपत्र लागणार आहेत, काय करायला लागणार आहे, किंवा आमच्या मुलीचं वय किती पाहिजे, हे पैसे कसे मिळतात, मला कमेंट करा. ह्याच्यावर परत तुम्हाला मी उत्तरांचा व्हिडिओ लवकरच शेअर करते. आता ही माहिती तुम्हाला देणं खूप गरजेचं होतं, कारण या संदर्भात मला कमेंट येत होत्या. तशी तर माहिती अगोदर पण दिलेली आहे, फक्त बदल एवढाच झाला की आपण अगोदर अंगणवाडी ताईंकडे फॉर्म भरायचो, आता आपल्याला आपले सरकार या पोर्टलवर हे फॉर्म भरता येणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केलेला आहे. तुमच्या कमेंटवर उत्तरांचा व्हिडिओ शेअर केलाय. बाकी सगळ्या अपडेट तुम्हाला सर्व योजनेच्या अंतर्गत मी देतच असते. ही पण माहिती तुम्हाला समजली असेल. अजून एक मला कमेंट होते, काल ताई तुम्ही दवाखान्यात जाऊन आल्या का, तर हो, मी दवाखान्यात जाऊन आलेले आहे आणि मी डॉक्टरांना जाऊन भेटून पण आले. औषध गोळ्या चालू आहेत. B12 कमी झालेला आहे असं सांगितलंय. B12 ची औषधं चालू आहेत. त्याच्यानंतर मला टॉनिक पण दिलेलं आहे, ते पण चालू आहे. तर त्यामुळे सध्या आता औषधांवर माझं काम चालू आहे. आशा करू की लवकरच मी बरी होईल. बाकी सगळ्याच अपडेट तुम्हाला वेळोवेळी देत आहे मी. अशाच खात्रीपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला अजूनही लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल नोटिफिकेशन पण जरूर दाबा, जेणेकरून आपले सर्व येणारे व्हिडिओच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आजची ही माहिती कशी वाटली, अजून तुम्हाला याच्यामध्ये काही डीप मध्ये माहिती हवी असेल तर मला सांगा. तुमची मुलगी जर आता जन्मली असेल तर तुम्ही तात्काळ तुमच्या मुलीचा फॉर्म भरू शकणार आहात. मुलगी जन्मल्यानंतर तुम्हाला 1 वर्षाच्या आत तुमच्या मुलीचा फॉर्म भरणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? बाकी सगळी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. अजूनही तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंट करा. तुमच्या कमेंटवर उत्तरांचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.